अध्यक्ष महोदय, विद्या शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथे इंग्रजी माध्यमातून यशवंतराव होळकर निवासी शाळेचे शिक्षण देणे या योजनेअंतर्गत मराठी माध्यमाची मान्यता असताना खाडतोड करून जीआरला इंग्रजी केलं आणि त्याद्वारे या शाळेच्या खूप मोठ्या प्रमाणात पैसे उचलण्याचं काम केलं आणि मान्यता ही तापडिया इस्टेट अशी आहे, पण त्याला तिथं जैन धर्माचे एक सभागृह बांधलेलं आहे, त्यामुळे ती शाळा पूर्णपणे मराठी सुद्धा बोगस आहे। कै लखन सर्जाराव इंग्लिश स्कूल कोळसा या शाळेची मान्यता शासनानुसार मराठी माध्यमाची आहे, पण त्याला इंग्रजी करण्याचं काम त्यांनी केलं आहे। शाळेत मान्यतेचे ठिकाण NTC तापडिया इस्टेट असं आहे, पण त्यांनी शाळा कोळसा इथे दाखवलेली आहे। विद्यार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या कुठल्याही शाळेच्या याद्या आहेत त्याही बोगस। आमची सुद्धा एक शाळा त्या भागात आहे खाजगी, त्या शाळेचे विद्यार्थी सुद्धा तिथं दाखवण्याचं काम या महामानवानी केलं आहे। एक मराठीत आमच्या एक मन आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हा धनगर समाजाचा अध्यक्ष आहे या शाळेचा, पण धनगर समाजाच्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून इंग्लिश शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या माणसाने केलेलं आहे। इतर शाळेत शिकणारे विद्यार्थी दाखवण्याचं काम केलं। धनगराची नामांकित शाळा मान्यता घेतेवेळेस मागील 10 वर्षाचा आपल्या संस्थेतून दुसऱ्या मराठी शाळेचे निकाल दाखवण्याचं काम या माणसाने केलं। शाळेचे गुणांकन करताना शैक्षणिक भौतिक सुविधा बनावट दाखवून 81 व 82% वाढवून गुण दिले। धनगराची नामांकित शाळा बरेच विद्यार्थी तपासणी वेळी गावागावातून गोळा करून अधिकारी आले की बाहेरच्या गावातून गोळा करून आणण्याचं काम, त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केलेलं आहे। खोटे कागदपत्र अधिकाऱ्यांनी दिले, आपण त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आणि या शाळेची मान्यता काढणार का? त्यांच्यावर पोलीस केस करून 5 कोटी रुपये शासनाचे या अध्यक्षाने उचललेत, त्यावर आपण काय कारवाई करणार असा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य तानाजी मुटकुळे साहेबांनी हिंगोली जिल्ह्याचा जो प्रश्न विचारला आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमातील नामांकित निवासी शाळांना आम्ही मदत करतो, त्या याच्यातला या स्कीम आहे। या शाळेने चुकीचा इंग्रजी माध्यमाची आहे म्हणून खाडाखोड करून हे दाखल केला होता। आम्हाला मागे ज्यावेळेस त्याची कंप्लेंट आमच्याकडे आली त्यानंतर आम्ही तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये जसं त्यांनी विद्यार्थ्यांचा उल्लेख केला तर विद्यार्थीपैकी जिकडे 200 विद्यार्थी होते त्या ठिकाणी 183 विद्यार्थी उपस्थित होते, 17 विद्यार्थी नव्हते। दुसऱ्या याच्यामध्ये 100 विद्यार्थी होते, त्याच्यातले 84 विद्यार्थी उपस्थित होते, 16 विद्यार्थी नव्हते। अशा या सगळ्या सिच्युएशनमध्ये आम्ही आता त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई केलेली आहे। आमच्या डायरेक्टरच्या माध्यमातून हे करून आम्ही त्यांच्यावर ज्या त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलं, एक मिनिट माझं ऐकून घ्या नंतर करा, आपण बोला, आपण डिस्टर्ब होऊ नका। बोगस सर्टिफिकेट लाईट चालवा, खाली लाईट लावा, बॉम्ब करू नका, खाडाखोड करून जे इंग्रजी माध्यमांचं त्यांनी आम्हाला मराठी माध्यम असून त्यांनी इंग्रजी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं आम्ही सांगितलेलं आहे। आणि जो एक मिनिट ऐका ना साहेब, काय आहे, आम्ही एक जालन्याला असंच प्रकरण केलं, त्याने कोर्टाने आम्हाला त्याच्यात मान्यता रद्द करू दिली नाही। मी प्रोसेस काय ते सांगतोय, प्रोसेस जे आहे ते प्रोसेस तयार करूनच आपल्याला करावं लागेल। त्या हिशोबाने डायरेक्टर लेवलला आम्ही त्याची IAS अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून त्यांना नोटीस देऊन त्यांची मान्यताही रद्द करू आणि जो त्यांनी शासनाचा पैसा बोगस सर्टिफिकेट दिल्यावर आमच्या त्यांच्याकडून फौजदारी दाखल करून त्यांच्याकडून वसूल करू। त्याला बाबासाहेब देशमुख, मी सरकारचं आभार मानेन की राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजना चालू केली, पण माझी सरकारला आपल्या माध्यमातून 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। राज्यातील सर्व नामांकित इंग्लिश
माध्यमांच्या शाळांना सदरची योजना लागू करणं बंधनकारक आहे का? आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की राज्यातील सर्व नामांकित इंग्रजी माध्यमांच्या अनिवासी शाळांना ही योजना आपण या योजनेत सहभागी करून घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, मी अगोदर सांगितलं की आम्ही आज सगळ्या ज्या नामांकित शाळांनी आमच्याकडून विद्यार्थ्यांच्यासाठी हे केलेलं आहे त्या सगळ्यांची आम्ही तपासणी केलेली आहे आणि जालना, बीड आणि या ठिकाणी ऑलरेडी आम्ही 23 शाळांवर कारवाई केलेली आहे आणि यापुढे आम्ही जोपर्यंत 100% व्हेरिफिकेशन होत नाही आणि म्हणून यावर्षी आम्ही कोणालाही नवीन विद्यार्थी दिले पण नाही. प्रशांत बाम. अध्यक्ष महोदय, Specific सन्माननीय प्रश्न विचारा. मंत्री महोदयांनी हे कबूल केलंय की 29/6/16 रोजीच्या परवानगी आदेश जे काही त्यांनी घेतले होते ते बनावट असल्याचे तुम्ही आता त्याला मान्य केलेलं आहे आणि आपण हे सांगितलं बरोबर, त्याची ड्यू प्रोसेस झालं पाहिजे, कारण की छोटंसं आपण सोडलं तर माननीय न्यायालय त्याला लगेच स्टे देऊन टाकतं. तर आपण प्रोसेस करून त्यांच्यावर त्या कारवायाची काय असेल त्या करा. परंतु हे खोटे जे आढळले याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आपण बोलता बोलता हे बोलले की बा आम्ही करणार आहोत. आत्तापर्यंत झाले पाहिजे होते ते आता आपण त्वरित आजच ते आदेश फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करताना कोणत्याही चौकशीची गरज नाही. आता ते बनावट कागदपत्र 424, 68 सह झालेलं आहे ते आपण करणार का? नंबर 2 अध्यक्ष महोदय, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणजे मान्यता रद्द करा तुम्ही, परंतु नाही विद्यार्थी नाही, त्या ठिकाणी जे 1000 विद्यार्थी तुम्ही सांगितलं ना 200च्या ठिकाणी, त्याला विद्यार्थीच नाही तिकडे. बरं ठीक आहे अध्यक्ष महोदय, उत्तर द्या. हा अध्यक्ष महोदय 2च मिनिटं फक्त. फौजदारी गुन्हा दाखल हा करणार फौजदारी का? गुन्हा दाखल करणार का? हा, आणि चला, दुसरं तेवढंच. अध्यक्ष महोदय 1 मिनिट, जे इतक्या वर्षात चालू होतं जेव्हा तुम्ही त्याच्या स्क्वॅड जातात बघायला हे आहे की नाही, त्या स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याशी माहिती इतक्या वर्ष लपवलेली आहे म्हणून सविस्तर चौकशी करून 3 महिन्याच्या आत त्यांच्यावरही आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, मी अगोदरच सांगितलं अध्यक्ष महोदय की यामध्ये पूर्णपणे आम्ही कायदेशीर कारवाई करू, गुन्हाही दाखल करण्याचे आम्ही आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मी सांगितलं तसं जर तिकडे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना हिंगोली जिल्ह्यातच दुसरी अजून एक आमची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही ट्रान्सफर करू. चला, संजय कुठे? अध्यक्ष महोदय, यामध्ये 183 विद्यार्थी तिथे हजर होते, 17 गैरहजर होते असा रिपोर्ट आपल्या जे का अधिकारी त्यांनी दिलेला अध्यक्ष महोदय. पण आज रोजीची परिस्थिती आहे, तिथले स्थानिक आमदार आहेत अध्यक्ष महोदय, त्या शाळेवर एकही विद्यार्थी नाही. 3 नंबर. माझी एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे की जो IAS अधिकारी तुम्ही नेमलेला आहे त्या अधिकाऱ्याला उद्याच्या उद्या ताबडतोब पाठवून ऍक्च्युअल परिस्थिती तिथं विद्यार्थी होते आहेत की नाहीत हे तपासणार का सुरुवातीला, आणि हा खोटा रिपोर्ट ज्यांनी दिला आणि इतक्या वर्षाचं जे चालू अध्यक्ष महोदय यावर कडक कारवाई करण्यासाठी किती कालावधी तुम्ही घेणार आहात? चला. अध्यक्ष महोदय, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आम्ही IAS अधिकाऱ्यांना आमच्या डायरेक्टरना आदेश दिलेले आहेत आणि 15 दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई करू आम्ही. चला.